मित्रांनो बघा 2-3 दिवस अगोदर ना एका भावाने मला त्याचा एक प्रश्न विचारला। तो मला असं विचारत होता की भावा मला एका प्रश्नाचं उत्तर सांग की मुलीसोबत ना असं कोणत्या टॉपिकवर बोलायचं की ती मुलगी ना आपल्यासोबत जास्तीत जास्त वेळ ती आपल्यासोबत बोलू शकेल। जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा एखाद्या मुलीसोबत ना जेव्हा बोलायला जातो तेव्हा आपण काय बोलतो की हाय कशी आहेस, जेवलीस का, काय करतेस, असं म्हणजे आपण एखाद्या मुलीसोबत बोलतो। आणि मित्रांनो असं बोलल्यानंतर ना आपलं बोलणं तिथं संपून जातं, कारण म्हणजे त्याच्यानंतर ना आपल्याकडे बोलायला काहीच शिल्लक नसतं। त्यामुळे मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो असे ना 3 प्रकारचे टॉपिक, होय मित्रांनो असे ना 3 प्रकारचे टॉपिक, ज्या टॉपिकवरती ना जर तुम्ही एखाद्या मुलीसोबत जर बोलायचा प्रयत्न केलात ना सो मित्रांनो म्हणजे मी तुम्हाला ना आईची शपथ घेऊन सांगतो की ती मुलगी ना तुमच्या सोबत रात्रभर बोलत बसेल। होय मित्रांनो काय बोललो मी, आता मी तुम्हाला आईची शपथ घेऊन सांगतो की जर त्या 3 टॉपिकवरती ना जर तुम्ही एखाद्या मुलीसोबत बोलायचा प्रयत्न केलात तर मित्रांनो ती मुलगी ना तुमच्या सोबत रात्रभर बोलत बसेल, याची गॅरंटी ना आता मी तुम्हाला देऊ शकतो। बट तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघावं लागेल, कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही। सो मित्रांनो त्याच्यासाठी ना व्हिडिओला पूर्ण बघा। तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा सर्वात पहिल्यांदा जो पहिला टॉपिक आहे तो पहिला टॉपिक ना असा आहे की त्या मुलीच्या लाईक्स आणि तिच्या डिसलाईक्स। होय मित्रांनो काय बोललो मी, त्या मुलीच्या लाईक्स आणि तिच्या डिसलाईक्स म्हणजेच तिच्या आवडीनिवडी आणि तिच्या पसंती नापसंती। म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला ना एखाद्या मुलीसोबत जर जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत बोलत बसायचं असेल ना तर तुम्ही काय करा की त्या मुलीला ना तिच्या आवडीनिवडीबद्दल, तिच्या पसंती नापसंतीबद्दल तिला ना प्रश्न विचारायला सुरू करा। जसं की फॉर एक्झाम्पल तुला ना खायला काय आवडतं, तुला ना कोणत्या प्रकारचे कपडे जास्त घालायला आवडतात, तुला ना कुठे फिरायला आवडतं, तुला ना कोणता पिक्चर जास्त बघायला आवडतो, असे प्रश्न तुम्ही विचारायला सुरू करा। सो मित्रांनो जेव्हा तुम्ही ना त्या मुलीला असे प्रश्न विचारायला सुरू कराल ना तेव्हा ती मुलगी आपल्या आवडीनिवडी तुम्हाला सांगायला लागेल। आणि म्हणजे ती मुलगी ना आवडीनिवडी सांगता सांगता तुमच्यासोबत ना खूप जास्त वेळ तुमच्यासोबत बोलत बसेल। जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही तिला ना असा प्रश्न विचारलात की तुला ना कोणता पिक्चर बघायला आवडतो, सो त्याच्यानंतर ना त्या मुलीने तुम्हाला उत्तर दिलं की म्हणजे मला ना फिर हेरा फेरी हा जो पिक्चर आहे ना तो पिक्चर मला खूप जास्त बघायला आवडतो। सो त्याच्यानंतर ना तुम्ही तिला उलटा प्रश्न विचारा की तुला ना फिर हेरा फेरी हा पिक्चर ना खूप जास्त का आवडतो, असे म्हणजे प्रश्नाला प्रश्न जेव्हा तुम्ही करत बसाल ना तेव्हा मित्रांनो तुमचं बोलणं ना कुठपर्यंत लांबेल सो म्हणजे ते तुम्हाला पण समजणार नाही। म्हणजे मित्रांनो रात्री जर तुम्ही बोलायला सुरू केलात ना सो रात्रीचे किती वाजतील सो ते तुम्हाला पण समजणार नाही, कारण मित्रांनो असं मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतः केलंय मित्रांनो। सो मित्रांनो आता त्याच्यानंतर जो दुसरा टॉपिक आहे तो दुसरा टॉपिक ना असा आहे की म्हणजे त्या मुलीला ना कोणता तरी प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नावरती ना तिचं मत मागा। होय मित्रांनो काय बोललो मी, त्या मुलीला ना कोणता तरी प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नावरती ना तिचं मत मागा। जसं की फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला ना जस्ट एक्झाम्पल देतो, असंच तुम्ही बोला असं मी तुम्हाला सांगत नाही, जस्ट एक्झाम्पल देतो की म्हणजे तुम्ही तिला ना असा प्रश्न विचारू शकता की म्हणजे आजकालची लोक ना अशी बोलतात की म्हणजे आजकालच्या मुलींना फक्त पैसा बघून म्हणजे मुलांसोबत लग्न करतात, म्हणजे आजकालच्या मुलींना ना फक्त पैसेवाली पोरं जास्त आवडतात। सो म्हणजे ह्याच्यावरती ना म्हणजे तुला काय वाटतं, म्हणजे ह्याच्यावरती ना म्हणजे तुझं काय मत आहे, म्हणजे ही जी गोष्ट आहे ना ती कितपत खरी आहे आणि कितपत खोटी आहे, म्हणजे ह्या गोष्टीवरती ना तुझं काय मत आहे असं तिला तिचं मत विचारा। सो मित्रांनो जेव्हा तुम्ही ना म्हणजे एखाद्या
विषयावरती म्हणजे त्या मुलीला ना तिचं मत विचाराल ना, तेव्हा ती आपलं जेव्हा मत मांडायला सुरू करेल ना, तेव्हा तुमचं बोलणं कुठून कुठे जाईल ना, म्हणजे ते तुम्हाला पण समजणार नाही. कारण मित्रांनो असं मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतः केलंय मित्रांनो. आता त्याच्यानंतर जो तिसरा टॉपिक आहे, तो तिसरा टॉपिक ना असा आहे मित्रांनो की तुम्ही काय करा की त्या मुलीसोबत ना बोलता बोलताना तिच्यासमोर ना अशा तिच्या एका मैत्रिणीची तुम्ही चुगली करा, ज्या मैत्रिणीसोबत ना त्या मुलीचा 36चा आकडा आहे. होय मित्रांनो, काय बोललो मी? त्या मुलीसोबत ना बोलता बोलताना तुम्ही तिच्या अशा एका मैत्रिणीची म्हणजे चुगली करा, ज्या मैत्रिणीसोबत ना त्या मुलीचा 36चा आकडा आहे. सो मित्रांनो तुम्ही तिला ना असं बोलू शकता की म्हणजे तुझी म्हणजे ती म्हणजे एक मैत्रीण होती ना, त्या मैत्रिणीला म्हणजे मी ना काल म्हणजे एका अशा अशा जागी बघितलं, म्हणजे ती तुझी मैत्रीण ना एका मुलासोबत ना फिरत होती आणि ती म्हणजे एका म्हणजे मुलासोबत ना असं असं म्हणजे काहीतरी करत होती. आता म्हणजे तुम्हाला समजलं असेल मित्रांनो, आता मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय. सो तुम्ही ना म्हणजे तिच्यासमोर ना म्हणजे तिच्या एका अशा मैत्रिणीची चुगली करा, ज्या मैत्रिणीसोबत ना त्या मुलीचा 36चा आकडा आहे. सो मित्रांनो असं तुम्ही सांगितल्यानंतर ना ती मुलगी ना आपल्या मैत्रिणीबद्दल तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगायला लागेल ना की अरे यार तुला काय सांगू, ती मुलगी ना वायाच गेलेली आहे, ती मुलगी ना कामातून गेलेली केस आहे, म्हणजे ती अशीच आहे तशीच आहे एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे मित्रांनो तुमचं बोलणं हे कुठून कुठपर्यंत जाईल ना, म्हणजे मी तुम्हाला पण ते सांगू शकत नाही. म्हणजे मित्रांनो ज्या गोष्टी ना त्या मुलीने आपल्या मैत्रिणीबद्दल आपल्या मनामध्ये दाबून ठेवल्या होत्या ना, म्हणजे त्या सर्व गोष्टी म्हणजे तुमच्यासमोर ना म्हणजे ती ओकायला लागेल. आणि मित्रांनो असं करता करताना तुमचं बोलणं हे कुठून कुठपर्यंत जाईल म्हणजे हे तुम्हाला पण समजणार नाही. कारण मित्रांनो असं मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतः केलंय मित्रांनो, आणि ह्याचा फायदा होतो म्हणजे ही गोष्ट ना म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतः अनुभवले. सो मित्रांनो त्याच्यासाठी ना म्हणजे ही गोष्ट आता मी तुम्हाला सांगतोय. सो कधी ना कधीतरी ना म्हणजे ह्या टॉपिकवरती तुम्ही मुलीसोबत बोलून बघा, तुम्ही मला स्वतः बोलाल की वा भावा काय तू टॉपिक सांगितलास. सो मित्रांनो आय होप जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल. सो आपण भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.